अतिशय महत्त्वाच्या 30 किचन टिप्स. टिप नंबर 1. रोज सकाळी अथवा संध्याकाळी ग्रीन टीचे सेवन करावे. यामुळे आपले वजन तर कमी होतेच, शिवाय चेहऱ्यावर देखील ग्लो येतो. टिप नंबर 2. उडीद पापडाच्या डब्यात मेथीचे दाणे टाका. यामुळे पापड खराब होत नाहीत किंवा कीड लागत नाही. टिप नंबर 3. लायटर पेटत नसेल किंवा बंद पडला असेल तर तो उन्हामध्ये ठेवा. टिप नंबर 4. टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करू शकता. टिप नंबर 5. मासे खाताना घशात काटा अडकल्यास 1-2 केळी खावीत. टिप नंबर 6. मसूरची डाळ बनवताना ती भाजून नंतर बनवली तर ती अधिक चविष्ट बनते. टिप नंबर 7. गहू दळायला देताना त्यात 2 वाटी सोयाबीन घालावेत. त्याने पोळ्या मऊ बनतात. टिप नंबर 8. कारले बनवताना एक छोटासा गुळाचा खडा पण वापरा. तसेच कारले उकडताना त्यात लिंबू रस पिळा. कारले छान आंबट गोड चवीचे अप्रतिम लागते. टिप नंबर 9. तूप जास्त दिवस चांगले राहावे यासाठी त्यात गुळाचा खडा टाकावा. टिप नंबर 10. कांदे पोहे बनवताना कांदा उभा पातळ चिरून टाकला तर पोहे अधिक चविष्ट बनतात. टिप नंबर 11. एकसारखे पोट दुखत असल्यास साबुदाण्याची खीर खाल्ल्याने काही दिवसांतच आराम मिळतो. टिप नंबर 12. वजन वाढत नसेल तर दुधाच्या सायमध्ये साखर मिसळून खावी. टिप नंबर 13. सरबतासाठी बर्फ जमवताना बर्फाच्या ट्रेमध्ये हे मिश्रण टाकून झटपट सरबत बनवा. एका पातेल्यात लिंब जास्त घालावी. त्याचप्रमाणे त्यात मीठ आणि साखर टाकून ते सरबत मिक्स करून ट्रेमध्ये टाकून बर्फ बनवा. सरबत बनवायच्या वेळेस लगेच ते क्यूब्स थंड पाण्यात टाका. झटपट सरबत तयार होते. टिप नंबर 14. डोकेदुखी होत असल्यास लवंग तव्यावर भाजून घ्या आणि आता या भाजलेल्या लवंगाचा वास घ्या. डोकेदुखी त्वरित थांबते. टिप नंबर 15. कोणतीही आंबट वस्तू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने पोटात सूज येऊ शकते. टिप नंबर 16. दुर्वा वाटून ओल्या कपड्यात बांधून त्या डोक्यावर ठेवल्यास डोळ्यांची जळजळ आणि डोळे दुखणे कमी होते. टिप नंबर 17. दातातील कीड काढण्यासाठी एक सुपारी घ्या. ती सुपारी जाळून तिची पावडर बनवून दातात भरा व गुळण्या करा. दातातील सर्व कीड बाहेर येईल. टिप नंबर 18. कढीपत्त्यामध्ये बरेच अँटीफंगल गुणधर्म असल्यामुळे कढीपत्ता खाल्ल्याने त्वचेचे आजार बरे होतात. टिप नंबर 19. कानदुखीसाठी कांदा बारीक करून त्याचा रस कापडाने गाळून घ्या व तो रस कोमट करून कानात 4 थेंब टाकल्यावर
कानदुखी लगेच कमी होते. टीप नंबर 20. रोज सकाळी भिजवलेले काळे मनुके खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही. टीप नंबर 21. अनेकदा डोळे दुखणे, सलग मोबाईलच्या वापरामुळे दृष्टी कमी होते. अशा वेळी विड्याची पाने मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून स्वच्छ हाताने सोळावी. टीप नंबर 22. जर तुम्हाला रात्री व्यवस्थित झोप येत नसेल तर तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असू शकते. त्यामुळे रोज 7 ते 8 बदाम पाण्यात भिजवून खावेत. टीप नंबर 23. तुमचे वजन जर वाढले असेल तर दुधी भोपळ्याचा रस प्या. वजन कमी होण्यास सुरुवात होईल. टीप नंबर 24. रोज सकाळी उपाशीपोटी 1 लसूण खा. हृदय संबंधित आजार दूर होतील. टीप नंबर 25. हाताला लागलेले शाईचे किंवा पेनाचे डाग चुटकीसरशी घालवण्यासाठी त्या डागांवर कोणतीही सफेद टूथपेस्ट चोळा आणि नंतर नळाखाली धुवून घ्या. टीप नंबर 26. पालकची भाजी खा. यामुळे केसांत होणारा कोंडा कमी होतो. टीप नंबर 27. चेहरा चमकदार दिसण्यासाठी रोज चेहऱ्यावर टोमॅटो सोळा. टीप नंबर 28. भडंग चिवडा करताना लसूण तेलात लालसर होईपर्यंत भाजावा. लसूण कच्चा राहिला तर भडंग चिवडा मऊ होण्याची शक्यता असते. टीप नंबर 29. सर्दी खोकला कमी होत नसेल तर दुधात हळद आणि केसर घालून प्यावे. टीप नंबर 30. अशक्तपणा जास्त असेल तर शेळीचे दूध प्या. खूप फायदा होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.